तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये सालाबादाप्रमाणे होणार आहे। या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी राज्यातून शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल होतात। तर उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार आणि आगामी महापालिका निवडणुकांबाबत काय नेमका त्यांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार हे पाहावं लागेल। पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला यांनी फटकारे मारले आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली। तर या दोन दसरा मेळाव्यावर आमचं लक्ष आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। सगळ्यात आधी शिवाजी पार्कवरून आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर नेस्को कंपाऊंड बाहेरून गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण दसरा मेळाव्यावर लक्ष ठेवून आहेत। सर्वात आधी आपण जाऊया शिवाजी पार्कमध्ये दादरमध्ये कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। कृष्णात आज मोठा मेळावा खरं तर शिवाजी पार्कवर होतोय। नेहमीसारखंच दसरा मेळावा जरी शिवसेनेचा असला तरी वेगवेगळ्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे। एकतर राज्यावर असलेलं सध्या महापुराचं संकट, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केलेला मराठवाड्याचा दौरा, त्यामुळे यामध्ये काय नेमकं बोलतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। काय या दृष्टीने सगळं वातावरण आपल्याला सध्या या भागात दिसतंय? अनुपमा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी दरवर्षी येत असतात आणि यावर्षी देखील आहे। कारण जरी पाऊस असला तरी मोठ्या संख्येनं शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थवर दाखल होत आहेत। अनेक शिवसैनिक दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे। अनेक शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। उद्धव ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतीलच, काय नेमकं अपेक्षित आहे, काय एक संदेश देऊ शकतात? नाही, कसं आहे, आज गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या मुंबईच्या महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकला आहे आणि फडकत राहणार, हे नक्कीच राहणार। आणि हा संदेश आज यावेळेला शिवसैनिकांना उद्धवजींकडून मिळणार, हे खरं आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याचा परिणाम होईल नक्कीच या शिवसेनेच्या मेळाव्यातून ते काही बोलतील असं वाटतं? दोन ठाकरे बंधू एकत्र येतील त्याच्याबद्दल तर पूर्ण महाराष्ट्रालाच आनंद आहे आणि मला असं वाटतं ते दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर ह्या गद्दारांना गाडल्याशिवाय पूर्ण महाराष्ट्रातली मराठी माणूस शांत बसणार नाही। तर आपण कुठून आलेला आहेत, काय वाटतं की सध्याच्या दसऱ्याच्या मेळाव्यात? मी आता कांदिवली विधानसभामधून आलो आहे। सर्व मीडियामध्ये आम्ही बघतोय की दोन मेळावे होत आहेत, पण शिवसेनेचा एकच मेळावा आहे, एकच मैदान, एकच पक्ष आणि एकच नेता आहे शिवसेनेचा। बाकी जे आहे त्यांचे पक्षप्रमुख, त्यांचे पक्ष अध्यक्ष बसले दिल्लीमध्ये, त्याच्यामुळे तो त्यांचा मेळावा नाही, तो त्यांचा गट आहे आणि तो गट घेऊन ते लोक चालणार, काय फरक पडत नाही आम्हाला। काय वाटतं तुम्हाला? अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आलेले आहेत जे आपले मत मांडत आहेत की शिवसेनेचा हा एकच दसरा मेळावा आहे, जो दुसरा मेळावा आहे तो त्यांचे अध्यक्ष हे दिल्लीत बसलेले आहे, अशा प्रकारचे टीका देखील ते करताना पाहायला मिळतात। अनुपमा।